नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी बेहद्द खुश आहे. त्याचं कारण जेव्हा जेव्हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला कुणीतरी दणका देतं, मला थोड्याशा गुदगुल्या होतात. आणि आज दणका जो दिला आहे तो बांगलादेश संघाने दिलेला आहे. फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण बांगलादेश संघाला कशा तरी कसोटी सामन्यांची परवानगी ही ऑस्ट्रेलियाने आत्तापर्यंत दिलेली आहे. यावेळेला पहिल्यांदा सामना डार्विनमध्ये खेळवला गेला आणि त्याच्यामध्ये बांगलादेश संघाने असा काही परिपूर्ण खेळ केला आहे की बोलायची सोय नाही. त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे. अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. एकीकडे मी गॉलमध्ये आहे, इथे पावसाचं दुसऱ्या दिवशी पाऊस पडतोय आणि त्यामुळे थोडंसं मन खट्टू झालं होतं. परंतु लगेच क्रिकेट देव म्हणला, अरे मित्रा काळजी करू नको, जरा दुसरीकडे वळून बघ, कारण तिकडे धमाल झालेली आहे. आणि मला वाटतं बांगलादेशनी ऑस्ट्रेलियाला जाऊन ऑस्ट्रेलियाला कसोटी सामन्यामध्ये दणकट पद्धतीने खेळ करून पराभूत करणं ही गोष्ट लाजवाब मानली जाईल. अशक्यप्राय काय म्हणतात त्याला, आश्चर्यकारक असा हा विजय मानला जाईल. मी म्हणेन सुरुवातीपासनं बांगलादेश संघाने या कसोटी सामन्यामध्ये सगळ्या गोष्टी बरोबर केल्या. पहिली बॉलिंग करायची संधी मिळाली आणि हसन मेहमूदने अप्रतिम बॉलिंग केली. मेहमूद अप्रतिम बॉलिंग, हा पोरामध्ये दम आहे. जेव्हा तो भारतात आला होता तेव्हासुद्धा या फास्ट बॉलरनी 5 विकेट काढल्या होत्या, त्यासुद्धा चेन्नईला, मला आठवतं आहे त्याप्रमाणे. आणि त्याच्यानंतर या पोराकडे लक्ष देण्या वाचून दुसरा भाग पडला नाही. तस्किन अहमदची त्याला मिळालेली साथ, बाकी गोलंदाजांची मिळालेली साथ ही मोलाची ठरली. पण मी एवढंच म्हणेन की पहिल्या इनिंगमध्ये बॉलिंग फ्रेंडली विकेटवरती ऑस्ट्रेलियन संघाला 200 धावांच्या आत बाद करणं ही कमाल कामगिरी होती. मी नेहमी म्हणतो, जर तुम्हाला कसोटी जिंकायची असली तर कमीत कमी एका इनिंगमध्ये समोरच्या टीमला लवकर वेळेत आऊट काढण्याची करामत ही गोलंदाजांना करायला लागते. ती कमाल कामगिरी बांगलादेश संघाने करून दाखवली. तिथं खेळायला सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियन टीम जी मला माहिती आहे ती दणकट पद्धतीने पुनरागमन करते. त्यांच्याकडे 3 दर्जेदार फास्ट बॉलर, लायनसारखा एक महान ऑफ स्पिनर आहे. त्यामुळे पहिल्या इनिंगमध्ये बांगलादेश संघ किती धावा करतात यालासुद्धा महत्त्व होतं. परंतु त्यावेळेला परत एकदा त्यांच्या डावखुऱ्या फलंदाजांनी मान खाली घालून बॅटिंग केली. लाईफटाईम इनिंग ज्याला म्हणतात तशी इनिंग खेळली. त्यांनी केलेल्या शतकी खेळीमुळे बांगलादेश संघाला 250 रन्सचं लीड घेता आलं आणि तिथं खरं तर दडपण हे ऑस्ट्रेलियन संघावरती वाढलं. दडपणाखाली ऑस्ट्रेलियन संघ आत्तापर्यंत कमाल कामगिरी करत आलेला आहे. यावेळेला मात्र त्यांना जमलं नाही, कारण डार्विनची खेळपट्टीवरती मेहदी हसन मिराजनी सेकंड इनिंगमध्ये केलेली बॉलिंग ही परिणाम करून गेलेली आहे. 5 विकेट या पठ्ठ्यानी काढल्या. हसन मेहमूदनी परत एकदा महत्त्वाच्या विकेट काढल्या आणि याच्यामध्ये ज्या वेळेला स्मिथची विकेट गेली त्यावेळेला गोष्टी या झुकायला लागल्या बांगलादेश संघाकडे. आणि अखेर ऑस्ट्रेलियन संघाचा दुसरा डावसुद्धा जरा लांबला, तो कॅमेरून ग्रीननी केलेल्या शतकामुळे. तरीही बांगलादेश संघाकरता विजयाकरता फार मोठी कामगिरी करायची नव्हती आणि ती त्यांनी तब्येतीत पार केली. आणि त्याच्यानंतर साजरा केलेला आनंदोत्सव हा त्यांच्या 100% हक्काची गोष्ट होती असं मी म्हणेन. त्यामुळे वेल प्लेड बांगलादेश हे पहिल्यांदाच मोकळ्या मनाने त्यांचं कौतुक करूया आणि त्यांना शाबासकी देऊया. आता मी मुख्य मुद्द्याकडे येतो. मुख्य मुद्दा हा आहे, मला थोडीशी काही संघांच्या बाबतीत काळजी वाटायला लागलेली आहे. त्याच्यामध्ये बरेचसे संघ येत आहेत, एखादा दुसरा संघ नाही आहे. मी क्रिकेटबद्दल बोलतो आहे. मी त्या जमान्यातलं ऑस्ट्रेलियन क्रिकेट पाहिलं आहे की ज्या वेळेला मायकेल हसी, ज्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये म्हणजे शेफील्ड शील्ड असू देत, काउंटी क्रिकेट असू देत, 10-12 हजार धावा केलेल्या होत्या आणि तरीही त्याला ऑस्ट्रेलियन संघात जागा मिळत नव्हती. कारण शेवटच्या टप्प्यामध्ये बॅटिंग कोण करायचं, डेमिन मार्टिन, अप्रतिम शैलीदार फलंदाज. आणि त्याच्यानंतर बॅटिंगला कोण यायचं तर ॲडम गिलक्रिस्ट. भारतीय संघातले खेळाडू म्हणतात, जेव्हा 7 नंबरला ॲडम गिलक्रिस्ट बॅटिंगला यायचा तेव्हा डोक्यावरती कपाळावरती आठ्यांचं जाळं पसरायचं, कारण इतका दादा बॅट्समन तो होता. परिस्थिती आता बदललेली आहे. 24 साली मेलबर्न कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने अचानक एक स्ट्रॅटेजी म्हणून सॅम कॉन्स्टास या ओपनरला आणलेलं होतं आणि त्यावेळेला चित्रविचित्र पद्धतीने त्यांनी फटके मारून एक गोष्ट साध्य केली की त्यांनी बुमराची लय घालवली. भारतीय संघाला थोडासा धक्का दिला. पदार्पणाच्या इनिंगमध्ये त्यांनी 50 धावासुद्धा केल्या. पण त्यावेळेला मी एक चिंता जाहीरपणे प्रदर्शित केलेली होती की ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये बॅकअप नाही आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची बेंच स्ट्रेंथ ही तुफान प्रमाणात वीक झालेली आहे, कमजोर झालेली आहे. आणि त्यावेळेला खूप जणांना माझं हे म्हणणं पटलेलं नव्हतं. खूप जण म्हणले होते सॅम कॉन्स्टास हा चांगला प्लेअर आहे, तुम्ही पहिल्याच कसोटी सामन्यामध्ये त्याच्यावरती टीका कशी करता. परंतु ज्या वेळेला सॅम कॉन्स्टाससारखा अत्यंत त्यावेळेला जे मला डोळ्याला दिसलं ते म्हणजे तरुण खेळाडू होता, बिंदास बेधडक खेळ करत होता, पण तो क्लास नव्हता जो मायकेल हासीचा क्लास होता. मी म्हणेन मायकेल हासी सॅम कॉन्स्टास तुलना होऊ शकत नाही, परंतु ऑस्ट्रेलियन क्रिकेटला लागलेला तो धक्का डोळ्यासमोर दिसत होता. पॉईंट नंबर 2, आता तुम्ही नजर टाकली तर स्टीव्ह स्मिथ असू देत, लायन असू देत, हेझलवूड असू देत, कमिन्स असू देत, हे सगळे खेळाडू एका वयाच्या टप्प्यावरती आहेत. याच्यानंतर तुम्ही त्यांना रिप्लेसमेंट कोण करणार? स्कॉट बोलंड जो वयाने त्यांच्यापेक्षा जास्त आहे. मी म्हणेन ही गोष्ट ऑस्ट्रेलियन क्रिकेट करता धक्कादायक आहे. नंबर 3 वरती मार्नस लबुशेनला ते भरपूर सपोर्ट करतायत. त्यांनी जेव्हा कसोटी पदार्पण ॲशेस सामन्यामध्ये केलेलं होतं, डोक्यावरती बॉल लागून नंतर तो ताडकन उठला होता आणि त्यांनी जबरदस्त बॅटिंग करून एक चमक दाखवली होती. आणि त्यावेळेला मी म्हणलं होतं ऑस्ट्रेलियन क्रिकेट हे लकी आहे की 3 नंबर होती, पॉन्टिंग नंतर एक तगडा बॅट्समन परत आलेला आहे. त्या मानाने मार्नस लबुशेनची खेळी, त्याची कारकीर्द ही बहरलेली नाही. त्याची बॅटिंग अत्यंत अडखळती असते, बघायला अजिबात मजा येत नाही, आणि तरीही त्याला सपोर्ट केला जातो आहे. 4 नंबरला कॅमरून ग्रीन, अर्थात त्यांनी या कसोटी सामन्यामध्ये 52 शतक केलेलं आहे, पण तरीही त्याचाही कसोटीतला प्रवास हा अडखळता आहे. 5 नंबरला डायरेक्ट तुम्ही कॅरीला आणताय जो विकेटकीपर आहे. भारतीय संघाच्या बाबतीतही तीच गोष्ट आहे, पण केरी आणि रिषभ पंतच्या बॅटिंग क्षमतेमध्ये मला खूप फरक वाटतो. आणि नंतर त्यांच्याकडे बो वेबस्टरसारखा अष्टपैलू खेळाडू खेळतोय, तो सुद्धा थोडासा घरकाना घाटका वाटतोय. मला भीती एवढीच व्यक्त करायची आहे, ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये समर्थ पर्याय उपलब्ध नाही आहे. जेव्हा कमिन्स, हेझलवूड आणि स्टार हे रिटायर होतील तेव्हा, आणि नंतर लायन रिटायर होईल तेव्हा चांगली बॉलर्स हे त्यांच्याकडे तरुण पिढीमध्ये अवेलेबल नाही आहे. ओपनिंगला आत्ताच्या घडीला ट्रॅव्हिस हेड भन्नाट कामगिरी करतोय, कमाल सामने त्यांनी कमाल खेळी करून जिंकून दिलेत, पण त्याला साथीदार देणारा दुसरा पर्याय नाही आहे. सतत ते शोध घेत आहेत, याला संधी दे, त्याला संधी दे, आणि ती अंधारात बाण मारल्यासारखी अवस्था आहे. कारण शेफील्ड शील्ड असू देत, स्थानिक क्रिकेट असू देत, याच्यामध्ये घणाघाती परफॉर्मन्स करून आपल्या जागेसाठी हक्क सांगणारा खेळाडू ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये नाही आहे. हा माझा मुद्दा आहे. या गोष्टींकडे जर का आपण नजर टाकली, तीच गोष्ट काही प्रमाणात इंग्लंडची आहे की इंग्लंडकडे सुद्धा तुफान पर्याय हे उपलब्ध नाही आहे. ही गोष्ट जर का लक्षात घेतली तर इंटरनॅशनल क्रिकेटच्या दृष्टीने, कसोटी क्रिकेटच्या दृष्टीने ही थोडीशी धोक्याची घंटा आहे असं माझं मत आहे. त्यामुळे एकीकडे बांगलादेश संघाचं मन मोकळे पद्धतीने मी कौतुक करतो. अफलातून कसोटी सामना त्यांनी जिंकलेला आहे. संपूर्ण 5 दिवस परिपूर्ण क्रिकेट, बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग परिपूर्ण क्रिकेट खेळून त्यांनी या सामन्यावरती आपला हक्क, विजयाचा हक्क सांगितलेला आहे. याच्याबद्दल त्यांचं कौतुक करतो. परंतु दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियन क्रिकेटला घरघर लागले हे माझं मत आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पाऊस थांबला आहे, गॉलचा ऊन पडलेलं आहे, मैदानातील कर्मचारी हे कव्हर्स हटवत आहेत. त्यांच्या कष्टाला रामराम करतो आणि तुमचाही रामराम घेतो. बाय बाय.